मॅच मध्ये कुठला संघ आपली ताकद आपला संघर्ष वर्चस्व येणारा काल सांगून जाईल। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गावदेवे अंजूर वर्षे जय हनुमान भावाले या संघादरम्यान होणार आहे। तर या दोन्ही संघांना विनंती आहे की आपणही उपस्थिती लवकरात लवकर लावायची आहे। थोड्याच वेळात होईल खेळाला सुरुवात आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। वडघर संघाच्या माध्यमातून स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय राजू अँड नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत। जयेश आणि गोलंदाजी धुरा जी आहे ती कोणाच्या हातामध्ये दिली जाते हेही पाहण्यासारखं राहील। मनोज उर्फ डॅनी क्या बात आहे। एक चांगला परिपक्व संघ मैदानाच्या आतमध्ये। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या पूर्ण हंगामामध्ये एक चांगली कामगिरी करणारा हा संघ वडघर। एकाच विभागातील गावबंधू दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत। दोघांतील द्वंद्व इंद जेव्हा जेव्हा मॅच होते तेव्हा तेव्हा माहिती असते, कारण सीमेरेषेवरील जे देश असतात त्यातले युद्ध एक चर्चेचा विषय असतोय। तसेच सीमारेषेवरील गाव यांचा खेळ जेव्हा होते तेव्हाही ते खेळाची चर्चा होते। पाहूया या चर्चेमध्ये कुठला संघ अव्वल दर्जाची कामगिरी करतोय आणि या मॅचवरती विजय संपादन करतोय। मनोज टंडुतोय या वेळेस आपण पाहिलं शॉर्टपिच डिलिव्हरी होती, उचली होती, बाउन्सर चेंडूचा तिखट मारायचा पाहायला मिळाला। शरीराचा वेध घेताना पाहायला पंचांच्या माध्यमातून लेग बायचा केला जातोय। इशारा एका धावेने अकाउंट मात्र उघडलं जाते संघाचं गावदेवी वडघर या संघाचं। आपण पाहिलं तर वरील गटामध्ये विक्रमस्फोट वडनवगर हा निघालेला आहे खालच्या गटातून। या चार टीम मधून कुठला संघ त्यांच्याशी दोन हात करेल हे पाहण्यासारखं राहील। खारबाव वडघर अंजूर आणि भावाले या चार टीम आहेत। या चार टीम मधून कुठली टीम निघेल ती वडघर संघाशी दोन हात करेल हे पाहण्यासारखं राहील। यानंतर होणारा सामना जो आहे तो गावदेवी अंजूर वर्षे जय हनुमान भावाले। पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार मनोज उर्फ डॅनी। माझे सहकारी गुणलेखक अल्पेशजी गायकवाड पाहायला मिळत आहेत। पुढील चेंडू यावेळेस दिशा दिलेली आहे आणि इथं मात्र आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण, चेंडू थांबत नाही, जाईल सीमा पार, येईल चौकार। या चार धाब्याने धावसंख्या 5 अंकावरती जाऊन पोचली जाते। आपण पाहिलं तर दुसरा चेंडू या ओव्हरचा पाहायला मिळाला। फलंदाजी करत असताना जयेश यांतर मात्र एक हुशारीचं फलंदाजी करत असताना दर्शवताना पाहायला मिळते। पाहूया पुन्हा एकदा मनोज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती। यावेळेस पायडल सिप करण्याचा प्रयत्न, इथं मात्र आपण जर पाहिलं तर बल्ला तेरे हात में काहे टांग अडा आहे अशा रीतीने फलंदाज बाद घोषित दिलेला आहे LBWच्या स्वरूपात। यस, इथं मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज होतो बाद LBWच्या स्वरूपात। आपण पाहतोय बाहेरून कोचिंग चालू आहे जोशी सरांची। आवाज दिला होता की बाहेर जास्त ठेवू नको आणि मिड ऑफ द चेंडू हाताळण्यात आला आणि इथं मात्र फलंदाज LBWच्या स्वरूपात होतोय बाद। योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय। धावसंख्या जर पाहिली तर दापालकारती फक्त आणि फक्त 5 पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ मनोज उर्फ डॅनी यांच्या माध्यमातून हाताळत असताना पाहायला मिळते। यानंतर अंजूर आणि भावाले या संघादरम्यान मॅच होणार आहे। अंजूर आणि भावाले दोन्ही संघ नायक आले असतील तर आपल्या टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे। पुन्हा एकदा सज्ज होतं, तयार होते गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्कवरती। पंचांचा इशारा होतोय, पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात।
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश यांना आपण पाहू शकता. गोलंदाज सरसावतोय. या वेळेस पाहू शकता तेच तर्रार चेंडू सफल झाले होते. स्क्वेअर क्लिअर करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अतिशय भन्नाट वेग इथं मात्र पाहायला मिळते आणि निर्धावची झाली तर मात्र सांगता. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहिलं तर 5 अंकावरती. पुढील चेंडू या वेळेस ऑन साइडला एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 6 धावा एका धावेने पुढे सरकते. पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना, मोठे फटके खेळू देत नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळते. चला टीम मीटिंग कमी घेऊन खेळा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पुढील चेंडू निश्चित खूप चांगलं योगदान सर्व टीमचं आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू या वेळेस बिग हिट घेण्याचा जरूर प्रयत्न घेतला होता, परंतु हवं तसा बॅटच्या पाठीमध्ये घेता आलं नाही. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या आपण पाहिली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय आउट झाला. यस 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 पंचांनी निर्णय चेंज केलेला आहे. यस चेंडू वाईट आहे, परंतु फलंदाज हा हिट आउट आहे. आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू वाईट या रूपाने पाहायला मिळाला, परंतु हिट विकेट आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा होतं खेळायला सुरुवात. गोलंदाज होतं तयार. हॅलो हॅलो यस या ठिकाणी शुभागमन होत आहे. भावाले संघाचे करता धरता आणि एक उत्कृष्ट खेळाडू तसेच या मंडळामध्ये एक चांगले योगदान देणारे तुम्हा सर्वांच्या परिचयाचे सन्माननीय यशवंतजी केन. हॅलो 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 तर या ठिकाणी जानमान भावाले संघाचं शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम मोस्ट वेलकम.
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 8 पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बजरंग येतो या पहिलेच गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. चला स्पीडअप करायचं आहे थोडं. आपल्याला 15 मिनिटाचा अवधी आहे. या 15 मिनिटात जर आपण 3 षटक कंप्लीट केली नाहीत, जो इनफिल्डच्या बाहेर आउटफिल्डमध्ये जो क्षेत्ररक्षक असेल त्या क्षेत्ररक्षकाला मात्र इनफिल्डमध्ये घेतलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू या वेळेस प्रतिम चेंडू पाहायला मिळते, परंतु एक चोरटी धाव घेण्यापासून रोखू शकत नाही आहे. एक धाव या ओव्हरमध्ये अर्थात पहिल्याच चेंडूवरती गणली जाते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 9 अंकावरती लागली गेली आहे. इथनं टायमिंग सेट केलेला आहे. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. सिंपल क्रॉस झाले होते, परंतु अतिशय चांगला चेंडू जुनं अकाउंटमध्ये जमा होतील. धावसंख्या जर पाहिली तर 11 अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहतो की 5 ते 6 ॲडच्या मध्ये आपण क्षेत्ररक्षक उभा होता. परिणामस्वरूप आपण पाहिलं की झेलचा अंदाज काही बांधता आला नाही आहे. एक चांगला फटका होता, परंतु ताकद जोखता आली नाही आहे. पुढील चेंडू या वेळेस उजवेष्टी सोडून जातोय. नो डाऊट पंच आमच्याकडे बोलतील आणि वाईटचा इशारा केला जाईल. पुढील चेंडू धावसंख्या 1 ने वाढते 12 अंकावरती. इथे मात्र आपण पाहू शकता अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते. या वेळेस अजून एक चांगला चेंडू इथं मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धावचे होते सांगता 2 षटकांचा इथं मात्र खेळ आता कंप्लीट केला जातोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 13 धावा. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कालिकामाता खारबाव या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त आणि फक्त पाहायला गेलं तर 13 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारेल याकडे सुद्धा लक्ष असेल. संदीप क्या बात आहे. प्रॅक्टिस मात्र या मैदानावरती केली जाते, म्हणजेच होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडचा किती फायदा उचलेल हे पाहण्यासारखं राहील. संदीप पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय, सरसावतोय. यावेळेस टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं मात्र पंच आमच्याकडं वलताय त्याने वाईटचा इशारा केला जातोय, कारण डावेष्टी सोडून जाणार हा चेंडू अतिरिक्त धाब्याने भरणा केला जातोय. 14 अंकावरती धावफलक पाहायला मिळते.
पुढील चेंडू या वेळेस मात्र शरीराचा भेद घेतलेला आहे, परंतु एक धाव घेण्याचा मोह काय आवडता आला नाहीये. लेगबॅचच्या स्वरूपाने ही एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने 15 अंकावरती धावफलक पोचला जातोय. प्रत्येक गोलंदाज आपली चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे. पहिला चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळाला, त्यानंतर हा एक बाउन्सिंग चेंडू पाहायला मिळाला आणि शरीराचा भेद घेण्यात आला. एक धाव इथं कंप्लीट केली गेली. पुढील चेंडू या वेळेस चांगला चेंडू हाताला होता, परंतु दिशा दिलेली आहे समोरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. जणू काय ऑक्सिजन ज्याला म्हटलं जातं, तो ऑक्सिजन घेणं गरजेचं आहे, कारण इथं मोठा फटका लागत नाही आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे मोठे फटके लागत नाहीत त्यावेळेस एकेरी दुहेरी सिंगल डबलचा खेळ करायला गरजेचं असतं आणि तो मैदानाच्या मध्ये होतोय. पाहूया पुढील चेंडू या वेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहूया. फेकी सुद्धा झालेली आहे चांगली आणि इथं मात्र रनिंग सुद्धा चांगली. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बॅक टू बॅक ह्या दुसरी वेळ 2 धावा कंप्लीट होत आहेत. 19 या अंकावरती धावफलक जाऊन पोचलेला आहे. आता मी त्या रिंग बनवायला जाणार इथंच आपले उल्हासनगरला 2 दिवस ते जातील आणि 5 दिवसामध्ये तुम्हाला फार्मा तयार होईल. एकदा काम हातात घेते आमच्या हातून कधी सटकते ते आम्ही बघतो ना. हो हो चालेल चालेल. बरं बोलणार फोन करतो लगेच झाले का? हो हो चालेल. हा द्या द्या द्या. हा एक काम कर, 15,000 आहे ना माझ्या अकाउंटला टाक. क्या बात आहे. या ठिकाणी हवाई सफर नाही तर आपण पाहतो कार्पेटच्या सहाय्याने धावसंख्या इथं 6 मात्र जमा केलेली आहे. अतिशय एक नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु इथं कुठेतरी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. यस, एक धावती रनआउट झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगू शकत नाही. याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहायला मिळतंय. 6 धाब्याने स्कोर कार्ड आता मात्र हवेच्या वेगाने पुढे सरकते 27 या अंकावरती. आता कुठेतरी धावफलक फ्रेममध्ये दिसतोय, कारण ज्या अनुषंगाने वडगर संघाची गोलंदाजी आहे त्या अनुषंगाने आता मात्र धावफलकावरती ज्या धावा आहेत त्या जमा झालेल्या आहेत बऱ्यापैकी चांगल्या. यावेळेस बॅटची वडील कडा शॉट थर्डमॅनच्या रिजनमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8, 5 आणि 15. शेवटचा आता अंतिम षटक आहे. या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. पाहतो की आपण 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी स्वतः संघनायक किशोर होते. यावेळेस पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल. आज उमेश कारभारे यांनी मात्र काही गोलंदाजी हाती घेतली नाहीये. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता आपण चांगली प्लेसमेंट होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही.
पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा किशोर तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती. आज स्वतः संघ नायकाने स्वतःवरती विश्वास झलकावलेला आहे. पाहूया यावेळेस अप्रतिम चेंडू होता, परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बीट झाले, यष्टिरक्षक बीट झाले, परंतु शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लेगच्या दरम्यान चेंडू निघून जातोय. इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहू शकता धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 30. इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता येत नाहीत आणि चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळते किशोर यांची. विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड जरूर झाली, परंतु तिथेही विकेट प्राप्त झाला आणि एक धाव अर्जित केली गेली. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवरती. या प्लेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे, पाहू शकता आपण. चांगले क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. 32 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. अतिशय शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे, कारण मोठा फटका लागत नाही. त्या अनुषंगाने कुठेतरी वातावरण खूप शांत चित्ताने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कालिका माता खारबाव हा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करतोय. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरती हाताला जातोय. कुठल्या प्रकारची इथेही धाव खर्च केली जात नाहीये. शेवटचं अंतिम षटक, हाणा मारायचं षटक असं म्हटलं जातं, परंतु इथेही आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. जणू काय ही डोल्यावरती पट्टी बांधून ठेवलेली आहे. कुठल्या प्रकारे मोठा फटका तर खेळू देत नाहीत, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्या सुद्धा बनू देत नाहीत. पुढील चेंडू इथेही पहा, क्या बात आहे. परंतु पाहूया निर्धावची होते सांगता, क्या बात आहे. हाही चेंडू आपण पाहतो की निर्धावच्या स्वरूपात हाताला गेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 32 म्हणजेच विजयाचं समीकरण जे आहे कालिका माता खारबाव संघासमोर 33 धावांचं. ज्या वेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आमचे परममित्र कालीराम केनी सर हे जॉईन होतील. तत्पूर्वी ऐकूया एक डीजे मास्टर करून शांतसी धून. विकास ढिसे आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करतोय. बावाळे गावचे उद्योजक, उद्योगपती, समाजसेवक आणि भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार यशवंतजी केणीसाहेब उपस्थित आहेत. नक्कीच त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान. तुफान पिंपळास 40+ संघाचे एक अष्टपैलू खेळाडू
संतोष दादा माली यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच त्या प्रेमाची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे. वेलकम संगनायक विजयजी केने, आपलं स्वागत आहे. चव्हाणमान भावाले या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू संगनायक विजय केने यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. मैदानामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. गावदेवी वडघर आणि कालिका माता कारभाव. विजयाचं लक्ष आहे 32 धावांचं आणि यानंतरचा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल गावदेवी अंजूर आणि जय हनुमान भावाले. अंजूर संघ येत नाही म्हणजे भावाळे संघाला पुढे चाल, म्हणजे चालू सामन्यातून विजेता आणि जय हनुमान भावाळे असा पुढील सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. नक्कीच ज्या संघ इथे उपस्थित होणार नाही आहे त्याला मात्र नक्कीच या स्पर्धेची जी लिगली फी आहे ती आयोजकांकडे जमा करावीच लागेल. आपण काल्हेरच्या स्पर्धेमध्ये देखील पाहिलं होतं गावदेवी पिंपळगार संघ पोचला नव्हता, मात्र संघनायक नंदू पाटीलनं त्या स्पर्धेची प्रवेश फी तिथे जमा केली होती. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची नियमावली अगदी चांगली आहे आणि सर्वांसमोर नियमावली बनवली जाते. सर्व संघाचे संघनायक, कमिटीचे सदस्य, पदाधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन कुठलेही नियम बनवायचा असेल तो सर्वांच्या सहमतीने बनवला जातोय. तर सलामीर जोडी केस मनोज डॅनी आहेत आणि दुसऱ्या बाजूला उमेश कारभारी आणि मनोज डॅनी. नक्कीच या खेळाडूवर भरपूर काही निर्भर आहे. आज संघामध्ये मला वाटतं मनोज म्हात्रे दिसत नाहीत, कारण की मनोज म्हात्रे देखील एक चांगला खेळाडू आहे. मनोज तरे असतील, नरेशजी कारभारी, त्यानंतर किशोर पाटील, बजरंग अशी कित्येक जुनी नावं या संघामध्ये. आमचे प्रदीप जोशी सचिव, डॉक्टर मनीष शिवारी हे देखील एक चांगले फलंदाज आहेत. बघूया 24 चेंडूमध्ये 32 बनवायचे आहेत. के जालेंदर पाटील यांचा संघ आपण पाहतोय. विजयदादा पाटील, UCN लाईव्ह, राजू पाटील चांगले टचमध्ये, मात्र या सामन्यातून 0वर बाद झाले. किरणनं योगेशनं 5 धावांचं योगदान, जयेशनं 4, किरणनं चांगली फलंदाजी केली. जय पाटील यांना देखील फक्त 2च धावा बनवता आल्या. 16 धावा किरण. यस, 10 खेळाडूंना घेऊन संघ उतरलाय म्हणजे नक्कीच पहिला चेंडू टाकल्यानंतर त्यांना 2 धावांचा पेनल्टी डिक्लेअर होईल, यात मात्र शंका नाही आहे. ही नियमावली आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाची. गोलंदाजीसाठी उमेश इष्टांच्या मागे आपण विजयदादा पाटील यांना बऱ्याचदा पाहिलंय, मात्र आज राजू यांच्या खांद्यावर जबाबदारी आणि पहिला चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे टर्न केलाय, फुल टॉस होता, दिशा दिली आणि पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. आणि आपल्या संघाला शुभेच्छा दिलेत एक उत्कृष्ट कलाकार. जमिनीचा पैसा या नाटकातील त्यांची चांगली भूमिका आपण नक्कीच पाहतोय. मंडप डेकोरेटरचा देखील व्यवसाय आहे आणि गावदेवी वडघर संघाचे ते माजी संघनायक देखील राहिलेले आहेत. इथे एक सिंगल धाव घेऊन उमेशनं आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या 5, 3 चेंडू 5 धावा.
बघूया आता स्ट्राईकला डावखोरे आताचे मनोज डॅनी या नावाने फोकस आणि फेमस आहेत. बघूया जालिंदर पाटील फक्त एक क्षेत्ररक्षक हे सीमारेषेच्या बाहेर आहेत. टी-शर्ट सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय अगदी ते चेंडूला चांगला फील्ड मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल धाव कंप्लीट केलेले डॅनीनं. एका धावीने आता संघ पोचतोय 4 चेंडूमध्ये 6 वर. उमेश कारभारी 5, मनोज डॅनी 1. हा चेंडू टॅप केलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाज जयेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय आणि ते फलंदाज अखेरकार धावचे बाद झालेत. नक्की जयेश का कुठल्या गोष्टीचा वेट करत होते. अगदी आपण पाहिले तर उमेशांना शेवटच्या क्षणी त्यांनी धावचीत बाद केलाय. डॉक्टर मनीष आलेत. मनोज यांना फटका केल्याचा होता ऑन साईडला. यष्टीरक्षक राजू पाटील यांची आपण चांगले फिल्डिंग पाहतो यष्ट्यांच्या मागे. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली आहे. 33 या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये कालिका माता कारभाव संघ 1 बाद 6 आणि 2 धावा पेनल्टी आम्ही ऍड करतोय. सुधारित धावसंख्या 8. वडगड संघ आणि कारभाव संघ 2 धावा आम्ही पेनल्टी ऍड केलेत. 6 + 2 अशा टोटल धावा लागलेत 8. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या. गोलंदाज किरण आलेत. नक्कीच फलंदाजीतून आशेचं किरण जरूर दाखवला होता 16 धावा बनवून. इथे आता गोलंदाजी बघूया किरण कशा प्रकारे करतील. गावदेवी वडघर आणि श्री कालिका माता कारभाव. बघूया चेंडू अगदी वाईडिश लॉंग ऑफला जालिंदर पाटील यांनी एका टप्प्याने चेंडूला पकडलाय. धाव मिळेल 1. एका धावीने संघ पोचतोय 9 या अंकावर. 9 धावा. डॉक्टर मनीष यांनी एका धावीने आपला अकाउंट ओपन केलाय. मनोज डॅनीचा इथे पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. मनोज डॅनीला कुठेतरी आपण पाहिले तर आतापर्यंत शांत ठेवलाय. 3 चेंडूमध्ये फक्त 1. उमेश कारभारीने धावा बनवल्या होत्या 5. फक्त 9 झालेत. 33 बनवायचे आहेत. चेंडू टाकून झालेत 8. 8 चेंडूमध्ये 9. त्यामध्ये 2 पेनल्टीचे ऍड केलेत. हा चेंडू वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 10. 10 धावा.
हा फटका मनोज डॅनीच्या बॅट मधून चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजन मधून सीमापार. आहे ना आपली हो 3 4 5 ना ओके दमनला भेटू ना मी तुम्हाला सांगतो हो 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 मी कळवतो तुम्हाला घ्या संध्याकाळी कळवतो संध्याकाळी कळवतो हो नक्की नक्की धन्यवाद हो हो धन्यवाद. मुझे घेर देवाजी टावरे यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा आलेत. सध्या SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेले आहेत. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि गावदेवी पूर्णा या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू देवा टावरे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. हा फटका पुन्हा एकदा वळवलाय फिरवलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमापार षटकार. सुरुवातीला जरूर संघर्ष केला 3 मध्ये 1 बनवली मात्र त्यानंतर किरणवर आक्रमणाला सुरुवात केली आणि 3 मध्ये 16. आता धावसंख्या जाऊन पोहोचली 26च्या घरामध्ये. फक्त 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. नक्कीच बघूया इथून जर एखादा फलंदाज मला वाटतं बाद झाला तर नवक्या फलंदाजाला संधी द्यायला काही हरकत नाही. इथे फटका फसलाय जयेश यांच्याकडून चांगला झेल आणि फलंदाज बाद मनोज रैनी. मध्ये 7. मी मनोज यांनी बाद होण्यापूर्वीच आवाज दिला होता की इथून जर गडी बाद झाला तर नवीन फलंदाजाला संधी द्यायला हरकत नाहीये. मात्र जोशी साहेब धोका पत्करू इच्छित नाहीयेत. अगदी स्वतः संघनायक किशोर पाटील याला मैदानामध्ये पाठवलंय. बघूया 12 चेंडू 7 धावा. डॉक्टर मनीष शिवारी आणि किशोर पाटील हे दोन्ही चांगले फलंदाज खेळपट्टीवर गोलंदाज झालेत. महेश बघूया राजू पाटील देखील एक चांगले गोलंदाज आहेत. मात्र आता त्यांना संधी या सामन्यातून मिळेल का. शॉर्ट रन अप नॉक राऊंड द विकेट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सीमापार. डॉक्टर मनीष शिवार यांच्या बॅट मधून हा चौकार. सतरा मधून विक्रम स्पोर्ट वणोगर संघ 2 विजय मिळवून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. 3 धावांची गरज आहे. जालेंद्र पाटील यांचं चांगली फिल्डिंग. स्कोर लेवल चेसिंग इज कंपल्सरी. 32 धावा 14 चेंडू मध्ये बनवल्यात.
33 धावांचं लक्ष असताना फक्त 1 धाव विजयापासून दूर. आणि बघूया दुसऱ्या सत्रातून भावाले की आता खारबाव दुसऱ्या फेरीचा सामना या दोन संघामध्ये होईल. आणि इथे विजयी धाव डॉक्टर मनीष यांच्या बॅटमधून. अभिनंदन श्री कालिका माता खारबाव हडलक टफलक गावदेवी वडगर संघ, आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपलं मनापासून आयोजन कमिटी तुफान पिंपलास 40+ संघाच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि